हा पदार्थ चुकूनही शिळा खाऊ नका, अन्यथा होईल पोटाचा कॅन्सर, हार्ट अटॅकचा मोठा धोका. भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामागचं मोठं कारण समोर आले. हा पदार्थ ज्या लोकांनी शिळा खाल्लाय त्यांना कॅन्सरचा धोका. प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला मोठा इशारा. एक असा पदार्थ जो भारतातल्या प्रत्येक घरात पुन्हा एकदा गरम करून खाल्ला जातो, पण तोच आहे कॅन्सरचं मुख्य कारण. खास करून महिलांची एक अशी सवय जिच्यामध्ये उरलेलं सकाळी करून खाणं किंवा सकाळचं संध्याकाळी गरम करून खाणं. ही सवय किती धोकादायक ठरू शकते याची कल्पना कुणी करू शकत नाही. डॉक्टरांनी एक असा पदार्थ सांगितलाय जो जर तुम्ही चुकून जरी शिळा खाल्ला, तो गरम करून जरी खाल्ला किंवा तसाच खाल्ला तर तुमच्या पोटात होईल कॅन्सरची गाठ, हार्ट अटॅक येऊ शकतो. असा धोक्याचा इशारा प्रसिद्ध डॉक्टरांनी दिलाय. एक चेतावणी दिली. चालता बोलता लोकांना हार्ट अटॅक येत आहे. अगदी निर्व्यसनी सुपारीचं व्यसन नसणाऱ्या लोकांनाही कॅन्सर होत आहे. लोकांना समजत नाही यामागचं कारण, पण यामागचं खरं कारण उघड झालं. ते कारण म्हणजे शिळे पदार्थ खाणं. काही असे शिळे पदार्थ डॉक्टरांनी सांगितलेले आहे की जे जर चुकून जरी शिळे खाल्ले तर कॅन्सरचा धोका वाढतो. पोटात होते कॅन्सरची गाठ, हार्ट अटॅक देखील यामुळेच येतोय, असं धक्कादायक वक्तव्य प्रसिद्ध डॉक्टरांनी केलं, ज्यामुळे संपूर्ण देशात एक खळबळ उडाली. एक असा पदार्थ जो बऱ्याच वेळा आपल्या घरात शिळा गरम करून खाल्ला जातो आणि ही चूक देशातले 90% लोक करतात, ज्यामुळे देशातील 140 कोटी लोकांना कॅन्सरचा धोका आता वाढलेला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सावधानगिरीचा इशारा दिलाय. 5 वस्तूंची यादी दिली आहे. त्या 5 धोकादायक वस्तू, 5 धोकादायक खाद्यपदार्थ जे चुकूनही शिळे खाऊ नका, ज्यामुळे पोटाचा कॅन्सर होतो, हार्ट अटॅक डायरेक्ट येण्याचा धोका असतो. आज व्हिडिओमध्ये आपण कोणते ते असे 5 धोकादायक पदार्थ आहेत की जे गरम करून कधीच नाही खाल्ले पाहिजे आणि तुम्हाला कॅन्सर किंवा हार्ट अटॅक होऊ नये म्हणून तुमच्या जीवनात काय बदल केले पाहिजे, डॉक्टरांनी काय इशारा दिलेला आहे, शिळे पदार्थ खाताना काय त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे, याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला 2 लाख रुपये देऊन देखील कुणी देणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा आणि विनंती आहे की तुमच्या मित्र नातेवाईकांना पाठवायला विसरू नका. 5 खाद्यपदार्थ जे चुकूनही शिळे खाऊ नका, अन्यथा कॅन्सरचा धोका. देशात कॅन्सर होण्यामागं मोठं कारण कोणतं ते आज समोर आलं. आपण नेहमी सकाळची भाजी संध्याकाळी गरम खातो. बऱ्याच वेळा सकाळच्या राहिलेल्या चपात्या रात्री गरम करून खाल्ल्या जातात किंवा संध्याकाळच्या राहिलेल्या वस्तू दुसऱ्या दिवशी गरम करून खातो. पण सावधान, तुम्हीही बळी पडू शकतात या गंभीर आजाराला. पुन्हा पुन्हा गरम करून गोष्टी खाल्ल्यामुळे किंवा एखादी भाजी एकदा शिजवली की ताजीच्या ताजी त्या ठिकाणी जर खाल्ली नाही तर ती काय होतं, बऱ्याच वेळा शिल्लक राहते आणि मग दुसऱ्या वेळेस ती भाजी आपण पुन्हा गरम करतो. याचा इतका भयानक परिणाम त्या गोष्टीवर होतो, त्या भाजीवर होतो की या गोष्टीमुळे अगदी काही तासात मृत्यू येण्याचा धोका असतो. कॅन्सरची गाठ पोटात तयार होऊ शकते, पोटात पॉइझन तयार होऊ शकतं. हे जगात भरपूर ठिकाणी झाले आहे. याच्यावर शास्त्रीय अभ्यास झाला आणि जगभरातून या 5 गोष्टींची यादी आलेली आहे. या अशा गोष्टी आहेत की ज्या चुकूनही दुसऱ्यांदा गरम करून खायच्या नाहीयेत. बऱ्याच वेळा लोक म्हणतात काय होतं, आमचे आजोबा खात होते, पणजोबा खात होते, शिळ्या भाकरी खाणं, चपाती खाणं, भाजी खाणं हे काय वाईट नाहीये. पण लक्षात घ्या, याच्यावर आत्ताच संशोधन झाले आणि या संशोधनामध्ये ज्या भयानक बाबी उघडकीस आल्या आणि ज्यामध्ये या 5 धोकादायक खाद्यपदार्थ हे जे कॅन्सरला कारणीभूत ठरले त्यांची नावं समोर आलीत. आणि एवढंच नाही तर प्रत्येकाच्या घरात या गोष्टी गरम करू खाल्ल्या जातात आणि त्यामुळेच आज कॅन्सरचं, हार्ट अटॅक सारख्या गोष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण आजारांना होऊन आमंत्रण देत आहोत आणि मग आपण विचार करतो का कॅन्सर एवढा वाढलाय, का हार्ट अटॅक आलाय चालता बोलता, पण तुम्हाला माहिती नाही. तर त्यामुळे व्हिडिओमध्ये सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. पहा, ही माहिती तुम्हाला पुढे येणाऱ्या आरोग्याच्या धोक्यापासून वाचवणार आहे. पहा, आपल्या घरात बऱ्याच वेळा कधी भाजी केली जाते, ती गरम भाजी करत असताना ती कदाचित जास्त होते. मग त्यावेळेस काय होत असतं की ज्यावेळेस ती भाजी शिजवली जाते तेव्हा उष्णतेचा संपर्क त्याच्यामध्ये येत असतो आणि मग ती भाजी उष्णतेमुळे उकळून किंवा शिजून तयार होते. मग आपण ती खातो, पण बऱ्याच वेळा ती शिल्लक राहते. बऱ्याच वेळा आपल्याकडे एक अशी पद्धत असते की सकाळी एकदा स्वयंपाक केला की संध्याकाळी तोच वापरायचा. मग सकाळची भाजी संध्याकाळी खाताना किंवा संध्याकाळची दुसऱ्या दिवशी सकाळी खाताना आपण तिला गरम करतो. बऱ्याच वेळा काही भाज्या किंवा काही पदार्थ एकदा गरम नाही तर 2दा अगदी 10 वेळा देखील वेळोवेळी गरम करून आपण खात असतो. आपल्याला वाटतं उष्णता दिली, एकदा उकळलं, तळलं, भाजलं
की त्याच्यामधले सगळे जंतू मरून जातात आणि ते खाण्यासाठी अति सुरक्षित असतं. पण तसं नाहीये. जंतू मरतात पण त्या पदार्थामध्ये केमिकल आहेत किंवा जे रसायन असतात तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होतो, त्याचं रूपांतर विषामध्ये होतं आणि जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतात. भाजी जी एकदा तापवल्यानंतर, एकदा शिजवल्यानंतर आपल्या शरीराला अगदी 100% चांगली गुण देते, पण ती परत परत गरम केली तर तुमचं आयुष्य देखील संपू शकतं. अशा 5 गोष्टींची, 5 खाद्यपदार्थाची लिस्ट आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे, ज्या एकदाच गरम करायच्या आहेत. उरल्या तर फेकून द्या, पण पुन्हा गरम करून खाण्याचा प्रयत्न करू नका. ताज्याच्या ताज्या घेऊन द्या, अलीवर तर शेजाऱ्याला द्या, दुसऱ्याला द्या, फेकून द्या, पण ती वाया जाईल म्हणून ती पुन्हा खाऊ नका. पहा, तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये 5 गोष्टी आहेत. पाहिलं तर ही गोष्ट, कुणीही शिळी खाण्याची चूक करू नका, पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याची चुकी करू नका. आता पहा, 5 गोष्टींची यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. यातली 5 नंबरची गोष्ट जी आहे तर ती प्रत्येकाच्या घरात 100 वेळा तापवली जाते, अनेक वेळा गरम केली जाते आणि 5 नंबरच्या गोष्टीमुळे सगळ्यात जास्त कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा धोका आज मी तिला निर्माण झालेला आहे. पण आता आपण पहिली गोष्ट पाहूया की जी गरम करून, म्हणजे पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ली नाही पाहिजे, एकदाच गरम करून ती तात्काळ ग्रहण केली पाहिजे, ती म्हणजे चहा. आता बऱ्याच वेळा आपण बघितलंय, आपण काय करतो, चहा शिल्लक राहिला म्हणून तो पुन्हा एकदा गरम करतो, किंवा काही लोकांना परत एकदा गरम करून झालेला चहा अगदी 1-2 वेळा उकळायची सवय असते. आता मुळात चहा पावडर मध्ये असणाऱ्या, चहाच्या पानांमध्ये असणारे रासायनिक चांगले गुणधर्म आहेत ते एकदा तापवल्यावर बऱ्याच वेळा ते निघून जातात. त्याच्यामध्ये काही विटॅमिन्स असतील किंवा काही पोषण घटक असतात, एकदा तापवलं का ते निघून जातात. मग 2 वेळा तापवले तर त्यातले पूर्णतः संपूर्ण गुणधर्म नष्ट होऊन जातात. त्यामध्ये जे विटॅमिन्स आहेत, महत्त्वपूर्ण विटॅमिन्स आहे, ज्यांचा सगळ्यात मोठा तोटा होतो पुन्हा पुन्हा उकळल्याने, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामधली कॅफीनची मात्रा वाढून जाते, त्याच्यामध्ये असणारं ऍसिड मोठ्या प्रमाणावर वाढू लागतं आणि यामुळे तुम्हाला झोप न लागणे, मानसिक तणाव, चिडचिडेपणा असे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळेच बऱ्याच वेळा उकळवलेला चहा हा पिणं त्या ठिकाणी टाळायचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी 80% घरामध्ये रोज पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ली जाते आणि जिचा धोका सगळ्यात मोठा आहे, जिच्यामुळे पॉयझनिंग होऊ शकतं, ज्याच्यामुळे अगदी मृत्यूचा धोका आहे, ती म्हणजे बटाटा. पहा, दररोज बटाट्यापासून तयार झालेल्या गोष्टी आपण खातो. वडापाव असेल तर हा वडापाव फास्ट फूडमध्ये आपण जो मोडतो, तर तुम्ही पाहिलं असेल, बटाटा असलेली गोष्ट जर पुन्हा गरम केली तर ते दुसरं तिसरं विषच होऊन जातं, कारण याच्यामध्ये स्टार्च किंवा एक पिष्टमय पदार्थ असतो, जो पुन्हा गरम केला तर त्या स्टारचं रूपांतर क्लोरेस्ट्रियम मध्ये होतं आणि हे जे रसायन आहेत तर हे एक प्रकारचं जालिम विष आहे. त्यामुळे तुम्हाला पोटात मळमळ होणं, चक्कर येणं, उलटी होणं, फूड पॉयझनिंग होऊ शकते. अशा प्रकारच्या त्या ठिकाणी समस्यांचा सामना करू शकतो. बऱ्याच वेळा उकडलेला जो बटाटा असतो त्यामध्ये जर चीज, बटर वगैरे अशा गोष्टी जर मिक्स करेल असतील आणि तो जर त्या परिस्थितीत पुन्हा एकदा गरम केला तर त्याच्यामधून मोठं पॉयझन होऊ शकतं. त्यामुळे इथं काळजी घ्यायची आहे. फास्ट फूड पदार्थासाठी उकडलेल्या बटाट्यात चीज, पनीर, ज्या इतर गोष्टी ॲड करतो, ते जे काही सारण आहे ते तसंच ठेवतो आणि ते पुन्हा गरम करून खाण्याचा प्रयत्न केला तर ते पॉयझन होऊ शकतो. आता तिसरी गोष्ट आहे, ती 70 ते 80% वेळा प्रत्येक घरात गरम होतं. त्यानंतर चौथी पण 5वी गोष्ट अशी आहे की जी प्रत्येक घरात 10-15 वेळा गरम केली जाते आणि तिच्यामध्येच सगळ्यात जास्त धोका आहे. आता पहा, 3 नंबरची गोष्ट आहे अंडे. आता अंडे अगदी नाश्त्यापासून मुख्य जेवणापर्यंत खाल्ला जाणारा पदार्थ आहे. अंड्यामध्ये सेल्मोनेला नावाचा एक बॅक्टेरिया किंवा एक जीवाणू असतो. हा जीवाणू ज्यावेळेस अंड उकडलं किंवा शिजवलं तर तेव्हा त्यावर काही प्रक्रिया केली, त्यावेळेस त्यांची संख्या कमी होती. पण हेच अंड आधी उकडलेलं आहे किंवा त्याचं काहीतरी बनवलेलं आहे, पण ते पुन्हा जेव्हा गरम केलं जातं तेव्हा हा साल्मोनेला प्रचंड प्रमाणात वाढतो आणि पोटामध्ये भयंकर विकार आणि आजार तयार करायला सुरुवात करतो. यामुळे उलटी, जुलाब, मळमळणे, चक्कर येणे असे देखील तात्काळ लक्षणं दिसायला सुरुवात होतात. आता चौथी गोष्ट जी आहे, पालक भाजी. आता पालक ही भाजी प्रत्येक घरामध्ये खाल्ली जाते. पालक भाजीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असतं, याचबरोबर नायट्रेट्स देखील असतं. ऑक्सिडायझेशन हिचं गरम केल्यानंतर होतं आणि त्यामध्ये पचायला ती जड होऊन जाते. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की पालक भाजी जर 2दा जर गरम केली किंवा शिळी दुसऱ्यांदा जर गरम केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला पचायला त्रास होतो, पोट जड पडणं अशा समस्या होतात. आता सगळ्यात शेवटचा 5 नंबरचा भयानक घटक जो घरात 10-15 वेळा गरम केला जातो, अगदी रस्त्यांवर जे काय फास्ट फूड आहे तिथे गरम केला जातो, तो म्हणजे तेल. आता तुम्ही पाहिलं असेल, तेल भजी तळायला, वडी तळायला किंवा कुठलीही गोष्ट तळण्यासाठी, वेफर्स तळण्यासाठी, चिवड्यासाठी तेल वापरलं जातं. हे तेल नियमानुसार एकदा गरम केलं की ती तेल फेकून द्यायला पाहिजे. तेल कुठलंच कशासाठीच वापरलं पाहिजे, कारण की तेल जर एकदा तापलं तर त्याच्यात रासायनिक बदल व्हायला सुरुवात होतात आणि तुमच्या शरीरामध्ये त्यांनी हाय कोलेस्ट्रॉल वाढतं, ज्याच्यामुळे हृदय ब्लॉकेज होणे, कॅन्सर होणे अशा प्रकारचे आजार वाढू शकतात. वाईट फॅटचं रूपांतर त्या तेलामध्ये तयार होतं आणि त्यामुळे
तुम्ही तेल जे आहे ते फक्त एकदाच गरम करून त्या ठिकाणी फेकून दिलं तरी चालू शकतं. सगळ्यात शेवटची गोष्ट ती आहे मशरूम. मशरूम देखील हे फ्रेश त्या ठिकाणी खाल्लं पाहिजे. त्यानंतर तांदूळ, आता जो घरांमध्ये भात खाल्ला जातो किंवा काय खाल्ला जातो त्याच्यामध्ये या तांदूळामध्ये एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया असतो. तो पुन्हा गरम केल्यानंतर तो वेगानं वाढू शकतो. त्यामुळे शिळा भात कधीही खाऊ नये असा सल्ला या ठिकाणी दिला जातो. तर हेच पदार्थ आहेत की जे खात असताना शिळे परत गरम करून खात असताना याच्यामध्ये काळजी घेणं आणि फार गरजेचं असतं. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.